Good morning, student. In last lecture, we already discussed that in complex number, hyperbolic functions and hyperbolic functions. Okay. Then today's lecture, we discuss the some important properties. First one, sin I theta is equal to I sin theta. Here we prove that sin I theta is equal to I sin theta. Okay. Then here we use the hyperbolic function sin. Here we using hyperbolic function sin z is equal to, what is the hyperbolic function sin z is equal to e raised to z minus e raised to minus z divided by 2, right? Here we using this, right? Then here we put z is equal to I theta. Okay, in above equation we put z is equal to I theta. Okay, then sin z is equal to, sin z means, here we substitute that I theta, z is equal to I theta is equal to e raised to I theta minus e raised to minus I theta divided by 2, right? Then here we in above equation 2, after putting the value z is equal to I theta, that equation 2, right? In here right hand side we take the I common, that means we divide and multiply by I of equation number 2. Then e raised to, in bracket, e raised to I theta minus e raised to minus I theta divided by 2I, right? This is the sin I theta is equal to, right? Then, but we know another one hyperbolic function, that sin trigonometric function, we know sin theta is equal to e raised to I theta minus e raised to minus I theta divided by 2I. We know this trigonometric function. We use this trigonometric function in here. Then above equation becomes sin I theta is equal to, that I, as it is, this bracket term means that trigonometric function sin theta, and here we prove the first property, sin I theta is equal to I sin theta. Got it? That means फर्स्ट प्रॉपर्टी जी आहे ही फर्स्ट प्रॉपर्टी प्रूव्ह करताना आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे, साइन आय थिटा इज इक्वल टू आय साइन थिटा ही प्रॉपर्टी आपल्याला प्रूव्ह करायची आहे. तर ही प्रॉपर्टी प्रूव्ह करत असताना इथे बघा युजिंग आपण काय यूज केलं, तर ही प्रॉपर्टी प्रूव्ह करत असताना आपण इथे काय इथे साइनचे हायपरबोलिक फंक्शन जे आहे, हायपरबोलिक फंक्शन हे यूज केलं आहे, हायपरबोलिक फंक्शन. आणि इथे पुट करताना आपण झेड इज इक्वल टू आय थिटा जी आहे ते झेड इज इक्वल टू आय थिटा सबस्टिट्यूट केलं ह्या इक्वेशन नंबर 1मध्ये. देन इक्वेशन 1 जे आहे त्या इक्वेशनमध्ये झेड आय थिटाने रिप्लेस केला आणि नवीन इक्वेशन मिळालं, त्याला आपण इक्वेशन नंबर 2 म्हटलं. आणि ह्या इक्वेशन नंबर 2मध्ये साइन आय थिटा इज इक्वल टू ए रेस टू आय थिटा मायनस ए रेस टू मायनस आय थिटा डिवायडेड बाय 2. आता इक्वेशन 2मध्ये आपण इक्वेशन 2च्या राईट हँड साईडला आयने डिव्हाइड अँड मल्टिप्लाय केलं, राईट? आता हे इक्वेशन 3मध्ये जर बघितलं, ही ब्रॅकेटमधली टर्म जी आहे त्या ब्रॅकेटमधल्या टर्मचं मिनिंग आहे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन साइन थिटा इज इक्वल टू ए रेस टू आय थिटा मायनस ए रेस टू मायनस आय थिटा डिवायडेड बाय 2i. देन आपण इथे हे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनची व्हॅल्यू इथे सबस्टिट्यूट केली आणि हे इक्वेशन 3 जे आहे ते मिळालं आपल्याला साइन आय थिटा इज इक्वल टू आय साइन थिटा. हेन्स प्रूफ.
राईट. दॅट मीन्स इथे आपण फर्स्ट प्रॉपर्टी जी आहे ती काय केली, इथे प्रूव्ह केली. ओके, अनदर वन बघू आपण. राईट, सेकंड नंबरची प्रॉपर्टी जी आहे ती आपण बघू. राईट, देन कॉश आय थिटा इज इक्वल टू कॉस थिटा. सेकंड प्रॉपर्टीमध्ये आपल्याला कॉश आय थिटा इज इक्वल टू कॉस थिटा हे प्रूव्ह करायचं आहे. राईट, देन वी नो वन ऑफ द हायपरबोलिक फंक्शन कॉश using here hyperbolic function. Which hyperbolic function? Using hyperbolic function cos z is equal to e raised to z plus e raised to minus z divided by 2. राईट, इथे आपण लास्ट लेक्चरलाच हायपरबोलिक फंक्शन जे आहे ते डिस्कस केलेले. इथे हायपरबोलिक फंक्शनमध्ये साइन्स, कॉश, टॅन्स हे सगळे आपण बघितलेले. ओके, तर इथे कॉश झेड इज इक्वल टू ई रेस टू झेड प्लस ई रेस टू मायनस झेड डिवायडेड बाय 2 यूज करतोय आपण. देन हिअर वी रिप्लेस झेड इज इक्वल टू पुटिंग और रिप्लेसिंग झेड इज इक्वल टू आय थिटा इन अबाव इक्वेशन 1. ह्या इक्वेशन 1मध्ये आपण हे सबस्टिट्यूट करतोय. देन कॉश झेड मीन्स आय थिटा इज इक्वल टू ई रेस टू आय थिटा, झेड मीन्स आय थिटा प्लस ई रेस टू मायनस आय थिटा डिवायडेड बाय 2. राईट, देन अगेन राईट, बट दॅट मीन्स this means cos theta using we know very well trigonometric function cos theta is equal to काय trigonometric function cos theta is equal to, this is equation number second, trigonometric function cos theta is equal to e raised to I theta plus e raised to minus I theta divided by 2. हे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आपल्याला माहिती आहे. हे जर आपण इक्वेशन 2 मध्ये सबस्टिट्यूट केलं तर राईट हँड साईड काय मिळेल आपल्याला, दॅट कॉश I theta is equal to, this means cos theta and hence proof. Right, that means in this second properties आपल्याला जी आहे cos I theta is equal to cos theta प्रूव्ह करायची होती. इथे आपण हायपरबोलिक फंक्शन जे आहे ते हायपरबोलिक फंक्शन यूज केलं. कॉश झेड इज इक्वल टू ई रेस टू झेड प्लस ई रेस टू मायनस झेड डिवायडेड बाय 2. दिस इज इक्वेशन नंबर 1. ह्या इक्वेशन नंबर 1 मध्ये आपण झेड इज इक्वल टू आय थिटा ही व्हॅल्यू ह्या इक्वेशन 1 मध्ये सबस्टिट्यूट केली तर इक्वेशन 1 कसं लिहिता येईल, कॉश आय थिटा, झेड इज रिप्लेस विथ आय थिटा, देन कॉश आय थिटा इज इक्वल टू ई रेस टू आय थिटा प्लस ई रेस टू मायनस आय थिटा डिवायडेड बाय 2. दिस इज इक्वेशन नंबर 2. देन बट वी नो trigonometric function cos theta is equal to e raised to z plus e raised to minus z divided by 2. Okay, z is replaced with iz. Then above equation 2 becomes cos I theta is equal to cos theta and hence proof. Right, this is the second property. हे ज्या प्रॉपर्टी आपण बघतोय ह्या प्रॉपर्टी तुम्ही रिमेंबर ठेवायच्या आहे. राईट, त्या आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी गरजेचे आहे. देन थर्ड जे आहे, थर्ड प्रॉपर्टी आपण बघतोय साइन्स थिटा इज इक्वल टू मायनस आय साइन आय थिटा और काय आय साइन्स थिटा इज इक्वल टू साइन आय थिटा. राईट, सेम आहे. जस्ट इथे ह्या फर्स्टमध्ये आय जो आहे तो राईट हँड साईडला आहे आणि या सेकंडमध्ये आय जो आहे तो लेफ्ट एल एच एस साईडला आहे. कोणती एक आपण घेऊ आणि प्रूव्ह करू. ओके, देन वी नो हायपरबोलिक फंक्शन साइन थिटा, using that hyperbolic function sin theta is equal to e raised to or sin z is equal to, we know hyperbolic function sin z is equal to e raised to z minus e raised to minus z divided by 2. Right,
Then here z is replaced by putting z is equal to theta here in equation 1. Then equation 1 becomes sine theta is equal to, here theta is replaced with only theta, then sine theta is equal to e raised to theta minus e raised to minus theta divided by 2, right? Any problem? No. Then we rearrange this equation number 2, rearrange करतोय आपण, that sine theta is equal to e raised to minus I theta. Why this arrangement? Because that I square means minus, and minus again plus. काही फरक पडतोय त्याच्यात? नो. मायनस e raised to minus I theta. ओके, जस्ट आपण थोडी अरेंजमेंट केली, मॅथमॅटिकल अरेंजमेंट आहे, डिवायडेड बाय 2. ओके, देन आता हे जी वरचं इक्वेशन जे आहे याच्यात मी काय करतोय, आय जो आहे आयने मल्टिप्लाय अँड डिव्हाइड करतो, राईट? देन मायनस आय इन ब्रॅकेट ई रेज टू, ओके, e raised to I in bracket I theta minus e raised to minus I theta divided by 2I, right? No problem. Then तर इथे ही एक अशी मॅथमॅटिकल अरेंजमेंट केली बघा. इथे आयने जर इथे मल्टिप्लाय केलं मायनस आयने, तर इथे काय होईल, मायनस आय तर मल्टिप्लाय अँड डिव्हाइड केलं, पण मायनस साईनने काय केलं आपण, ही फर्स्ट टर्म सेकंड घेतली आणि सेकंड टर्म फर्स्टला घेतली. इथे काय होईल बघा, जस्ट ब्रॅकेटमधली टर्म जी आहे ही ब्रॅकेटमधली टर्म म्हणजे काय होईल, युजिंग हिअर दॅट ब्रॅकेटमधली टर्म मीन्स साइन I थीटा. वी नो ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन साइन I थीटा इज इक्वल टू काय होईल, तो साइन I थीटा इज इक्वल टू साइन झेड इज इक्वल टू ई रेस टू झेड आहे, राईट? हा पूर्ण अँगल आपण घेतोय, म्हणजेच इथे काय होईल, ई रेस टू आय झेड, ई रेस टू आय झेड minus e raised to minus iz I theta divided by 2I, right? That means this means not sin theta. This means sin theta. That sin I theta is equal to e raised to I theta minus e raised to minus I theta divided by 2I, right? Substituting here, that means sin theta is equal to minus I sin theta, no doubt. Or replace with this, that sin theta is equal to this minus I sin I theta, right? And hence proof. जस्ट हे थर्ड प्रॉपर्टीमध्ये आपण काय केलं बघा, आपल्याला प्रूव्ह करायचं होतं इथे साइन थीटा इज इक्वल टू मायनस आय साइन आय थीटा, राईट? इथे आपण काय केलं आहे, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स घेतलं आहे, साइन झेड इज इक्वल टू ई रेज टू झेड मायनस ई रेज टू मायनस झेड डिवायडेड बाय 2, राईट? Then here we substitute z is equal to theta. Then above equation becomes sin theta is equal to e raised to theta minus e raised to minus theta divided by 2. आता इथे काय केलं आपण, मॅथमॅटिकल एक अरेंजमेंट केली. मॅथमॅटिकल अरेंजमेंट कशी केली बघा, मॅथमॅटिकल अरेंजमेंट इथे जर आयने मल्टिप्लाय केले तर आय स्क्वेअर होईल. आय स्क्वेअरची व्हॅल्यू किती असते, -1, आणि हा मायनस अगेन मायनस काय होईल,
प्लस म्हणजे ह्या इक्वेशनमध्ये काही चेंज होत नाही, आयने आपण आय स्क्वेअरने मल्टिप्लाय केलं तर. ओके, आता हे साईन थिटा इज इक्वल टू हे इक्वेशन मिळालं. आता इथे आपण काय केलं आहे, आय जो आहे ह्या इक्वेशनला आयने मल्टिप्लाय अँड डिव्हाइड केला, राईट. फक्त मायनस आय अगोदर घेतला, ह्या टर्मची काय होईल, पोझिशन चेंज होईल. देन इथे आपली थर्ड प्रॉपर्टी काय झाली, प्रूव्ह झाली. दॅट मीन्स स्टुडंट लिसन हिअर, ऑल दीज प्रॉपर्टीज आर व्हेरी इम्पॉर्टंट इन दॅट कॉम्प्लेक्स नंबर इन दिस चॅप्टर. देन परीक्षेमध्ये असे ह्या प्रॉपर्टी प्रूव्ह करायला पण विचारल्या जातात आणि ह्या प्रॉपर्टीचा यूज करून आपल्याला बरेच काही एक्झाम्पल्स पण सॉल्व करायचे आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही ह्या प्रॉपर्टीज ज्या आहे त्या प्रॉपर्टीज बाय हार्ट करायच्या आहे. ह्या लेक्चरमध्ये आपण 3 प्रॉपर्टीज बघितल्या आणि त्या प्रूव्ह देखील केल्या. जस्ट इथे आपण ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स आणि हायपरबोलिक फंक्शन्सचा यूज केलेला आहे, तो तुम्ही लक्षात घ्यायचा आहे. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स जे आपण बघितले, साइन थिटा, कॉस थिटा, टॅन थिटा आणि त्यांचे रेसिप्रोकल्स. ओके, ते सगळे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स तुम्ही बाय हार्ट करायचे आहे. अँड सिमिलरली लास्ट लेक्चरचा हायपरबोलिक फंक्शन्स पण जे आहे, साइन्च थिटा, कॉस थिटा, टॅन्च थिटा, ते पण तुम्ही बाय हार्ट करायचे आहे. आणि ह्या प्रॉपर्टी ज्या आहेत त्या पण तुम्ही 1 बाय 1 सॉल्व करायच्या आहे. म्हणजेच आजच्या लेक्चरमध्ये फर्स्ट प्रॉपर्टी आपण बघितली की साइन्च आय थिटा इज इक्वल टू आय साइन थिटा, राईट. सेकंड प्रॉपर्टी आपण बघितली, कॉश आय थिटा इज इक्वल टू कॉश थिटा. आणि थर्ड प्रॉपर्टी आपण इथे बघितली, साइन्च थिटा इज इक्वल टू मायनस आय साइन आय थिटा. और ही प्रॉपर्टी अशी पण आपण घेऊ शकतो, आय साइन्च थिटा इज इक्वल टू साइन आय थिटा, राईट. दॅट मीन्स इथे व्हेरी सिम्पल आहे, साइन्च आय थिटा इज इक्वल टू मायनस आय साइन थिटा, कॉश आय थिटा इज इक्वल टू कॉस थिटा, अँड थर्ड वन इज द साइन्च थिटा इज इक्वल टू आय साइन साइन्स थीटा इज इक्वल टू आई साइन्स थीटा इज इक्वल टू आई साइन थीटा आई साइन आई थीटा, और हियर आई साइन्स थीटा इज इक्वल टू साइन आई थीटा. ओके, मस्ट रिमेंबर ऑल दीज थिंग्स. नेक्स्ट लेक्चरला अजूक ज्या उरलेल्या प्रॉपर्टी ज्या आहेत त्या आपण बघणार आहोत. इथे आपण थांबू. स्टॉप हिअर. थँक्यू व्हेरी मच.